नमस्कार, सीजी न्यूज महाराष्ट्रमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या करमाळा येथील श्री कमलाभवानी देवी मंदिराचा इतिहास म्हणजे धार्मिक श्रद्धा, परंपरा आणि स्थापत्य वैभवाचा अनमोल ठेवा आहे। सोलापूर जिल्ह्यातील करमाळा शहरात वसलेले श्री कमलाभवानी देवी मंदिर हे प्राचीन आणि ऐतिहासिक महत्त्व असलेले जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। या मंदिराची ओळख केवळ धार्मिक स्थळ म्हणून नाही, तर प्राचीन वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणूनही केली जाते। इतिहासानुसार या मंदिराची स्थापना इ. स. 1737 ते 1740 दरम्यान करमाळ्याचे जहागीरदार आणि मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार रावराजे रावरंभ निंबाळकर द्वितीय यांनी केली। हे मंदिर केवळ देवस्थान नाही, तर एक ऐतिहासिक गडकोटासारखी रचना असलेले वास्तुशिल्प आहे। हेमाडपंथी आणि भुईकोट शैलीचा प्रभाव असलेल्या या मंदिराभोवती दगडी तटबंदी आणि बुरुज आहेत, त्यामुळे मंदिराला एका अभेद्य गडीचे स्वरूप प्राप्त झाले आहे। श्री कमलाभवानी देवीला तुळजापूरच्या श्री तुळजाभवानी मातेचे रूप मानले जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत असलेल्या भवानी मातेच्या प्रेरणेने निंबाळकर घराण्याने या मंदिराची स्थापना केल्याची ऐतिहासिक परंपरा सांगितली जाते। या मंदिराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे 96 या संख्येचे रहस्य। मंदिरात 96 स्तंभ, 96 कमानी आणि एकूण 96 प्रवेशद्वार असल्याचे सांगितले जाते। तसेच मंदिरातील ऐतिहासिक बारवेला 96 पायऱ्या आहेत। त्या काळी करमाळा परगण्यात असलेल्या 96 गावांचे प्रतिनिधित्व म्हणून या संख्येचा वापर करण्यात आल्याचे मानले जाते। मंदिर परिसरातील अष्टकोनी बारव हे आणखी एक आकर्षण आहे। या बारवेचे पाणी वर्षभर उपलब्ध राहते अशी येथील रचना आहे। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर असलेला भव्य नगारखाना आणि 2 उंच दगडी दीपमाळा या वास्तूच्या वैभवात आणखी भर घालतात। सण उत्सवांच्या काळात दीपमाळांचा प्रकाश आणि देवीच्या दर्शनासाठी होणारी गर्दी हे दृश्य भक्तांसाठी अविस्मरणीय ठरते। पेशवे काळापासून करमाळ्याला असलेले ऐतिहासिक महत्त्व आणि श्री कमलाभवानी देवी मंदिराचा धार्मिक वारसा आजही कायम आहे। श्रद्धा, इतिहास आणि स्थापत्यकलेचा अनोखा संगम असलेले हे मंदिर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचे एक जिवंत उदाहरण आहे। सीजी न्यूज महाराष्ट्रासाठी डॉक्टर नानासाहेब आभाळे। पूर्ण हे गाव ग्रामपंचायत आहे। या गावात करमाळा नगरपालिका या गावा करमाळ्याचा ह्याचा काही नाही। हा माळा आहे ना, म्हणजे इतर समाजाचा कोणताच माणूस नाही। आता राहायला आलेले आहेत, पण इथं पहिले सगळे पूर्वीचे 150च उंबरा होता, सगळे 96। आता ते वाढत आता 1,500 झालं। काळानुसार जो तो जास्त व्यवसाय नसता स्थायिक होते गेला। इथं सगळे माळ काहीच नाही, सगळे म्हणत 96 कोळी आणि 96 कोळीच्या अंदाज इथं देवीचं हे पुजारी पण तेच आहे। तिथलं पण मंदिर त्यांनीच बांधलेलं आहे, यांनी बांधलेलं आहे सगळीकडे त्यांनीच बांधलेलं। त्या राजाला हे लिंबाळकर राजाला देवी प्रसन्न झाले। ते कधी आलते काय? शिवाजी महाराजच्या काळात 400 वर्षापूर्वी ते काय तिथं लिहिलंय तिकडे त्या मोठ्या